जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचे 2 नवे व्हिडिओ समोर। एक पर्यटक हल्ल्यावेळी झिपलाईन करताना व्हिडिओ, गोळीबाराचे आवाज आणि भीतीने पर्यटक स्वतःचा बचाव करतानाची थरारक दृश्य समोर। भारतीय नौदलाची ताकद वाढणार। भारत आणि फ्रान्समध्ये 26 राफेल विमानांच्या खरेदीसाठी 63 कोटींचा करार। लष्कर प्रमुखांच्या भेटीनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान मोदींमध्ये चर्चा। कोणत्याही ॲक्शनसाठी तिन्ही सैन्य दल सज्ज। राजनाथ सिंहांची पंतप्रधान मोदींना माहिती। जम्मू काश्मीरमध्ये सैन्याकडून 36 ठिकाणी सर्च ऑपरेशन। पहलगाम हल्ल्यानंतर सैन्याकडून दहशतवाद्यांचा शोध। सीमेवरील 3 पर्यटन स्थळे बंद। जम्मू काश्मीरमध्ये ट्रेकिंग बंदी। पहलगाम हल्ल्यानंतर प्रशासनाचा मोठा निर्णय। कुठल्याही पर्वतावर इतर ठिकाणी ट्रेकिंगसाठी न जाता फक्त मुख्य पर्यटन स्थळावरच नैसर्गिक सौंदर्याचा आनंद घ्यावा, प्रशासनाच्या सूचना। पहलगाम हल्ल्यानंतर चीनची साथ मिळाल्याचा पाकिस्तानचा दावा। पाकिस्तान चीनच्या विदेश मंत्र्यांची फोनवर चर्चा, तर तुर्कीकडून पाकिस्तानला शस्त्रास्त्रांचा पुरवठा। उत्तर युरोपच्या स्वीडन देशाकडून भारतीय सैन्याला काल गुस्ताख रॉकेट लॉन्चर। सर्जिकल स्ट्राईकसाठी स्वीडनच्या साप कंपनीकडून भारताला संहारक शस्त्र। पाकिस्तानच्या पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, 7 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी झाल्याची माहिती। पाकिस्तानातील शांतता कमिटीच्या ऑफिसमध्ये बॉम्बस्फोट। पहलगाम हल्ल्यानंतर भारत कारवाई करण्याच्या शक्यतेने पाकिस्तान घाबरला। भारतासोबत युद्ध न झालेले बरे। पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचा सल्ला। मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवींचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। 2023 मध्ये जाहीर सभेत दत्ता दळवींनी एकनाथ शिंदेंवर शिवराळ भाषेत टीका केल्यानंतर झाली होती अटक। मुलगी UPSC परीक्षा पास, पेढे वाटताना वडिलांना हार्ट अटॅक। यवतमाळच्या महागाव तालुक्यातील घटनेनं हळहळ, खंदारे परिवारावरती दुःखाचा डोंगर। ॲडव्होकेट महेश मुळे बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा खटला लढणार। विशेष सरकारी वकील म्हणून मुळेंची नियुक्ती। सत्र न्यायालयातील खटल्यासह हायकोर्टात सरकारची बाजू मांडणार। बदलापूर स्टेशनवर प्रवाशांची चेंगराचेंगरी। रेल्वे प्रशासनाचं नियोजन चुकलं तर विदारक परिणाम दिसतील। राजू पाटलांची व्हिडिओ ट्विट करत टीका। भांडूपमध्ये काही भागात उद्या पाणीपुरवठा बंद। जलवाहिनी जोडणीच्या कामासाठी पहाटे 3:30 पासून सकाळी 11:30 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहणार। IPL मध्ये 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीची 35 चेंडूत शतकी खेळी। IPL स्पर्धेत सर्वात वेगवान शतक झळकावणारा भारतीय फलंदाज। राजस्थानकडून गुजरातचा 8 विकेट्सनी पराभव।